नमस्कार, नमस्कार. स्पोर्ट्स कट्ट्याच्या लाईव्हवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्सची मॅच आत्ताच संपलेली आहे आणि आपण खूप एक्सायटेड आहोत सगळे. विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेला आज आपण बघितलंय की त्यांनी पहिला बॉलर ठरला ज्यांनी IPLच्या इतिहासात इनिंग्समधल्या पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतलेल्या आहेत आणि ओव्हरऑल खूप सनरायझर्स हैदराबादसाठी टर्निंग पॉईंट होता. दुसरा शाकिब हुसेन जो त्यांचा डेब्युटंट होता त्यांनी सुद्धा 4 विकेट्स घेतलेल्या आहेत आज. ओव्हरऑल सनरायझर्सचा कम्प्लीट परफॉर्मन्स आज बघायला मिळालेला आहे. तसंच बाकी मॅचेस बद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे आज. मुंबई इंडियन्स RCBची मॅच जशी काल झाली. आपल्यासोबत आहेत आदित्य जोशी. आदित्य, स्वागत आहे तुझं. आदित्य, येस. आपण आधी आजच्या मॅचनी पाहता सुरुवात करूया की प्रफुल्ल हिंगे ज्यांनी डोमेस्टिकमध्ये फर्स्ट क्लासमध्ये चांगलं विदर्भासाठी खेळलाच आहे, पण तो याआधी एकच T20 मॅच खेळलाय आणि आज इथे येऊन डेब्यूला पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेणं म्हणजे काय काय बोलशील? नाही, विदर्भाचं ना, म्हणजे आपण स्पोर्ट्स कट्ट्यावरती विदर्भाचं क्रिकेट कसं पुढे जात आहे याच्यावरती आपण वारंवार उल्लेख करतोय. आपण विदर्भाच्या खेळाडूंचे म्हणजे तो हर्ष दुबे असेल, यश राठोड असेल, आपण यांचे इंटरव्ह्यूजही केलेले आहेत. दानिश मालेवार मुंबई इंडियन्सकडे आहे. आता रोहितच्या अनुपस्थितीत त्याला संधी मिळणार का? जर का रोहित अनुपस्थित असणार असेल तर तेही इंटरेस्टिंग असणार आहे. तर ओव्हरऑल विदर्भाच्या क्रिकेटचं जो प्रोग्रेस होतीये, विदर्भ रणजी ट्रॉफी मल्टिपल टाइम जिंकलेत आता आणि ओव्हरऑल त्यांच्यामध्ये जे स्ट्रक्चरल चेंजेस झालेले आहेत, विदर्भाची क्रिकेट अकॅडमी असू दे आणि विदर्भामध्ये सगळ्या बाजूचे प्लेयर्स, विदर्भातल्या आजूबाजूचे प्लेयर्स येऊन मग ते अमरावती असू दे, वेगवेगळ्या ठिकाणचे प्लेयर्स हुडकून विदर्भ क्रिकेटमध्ये आणले जात आहेत. एज ग्रुपच्या क्रिकेटमध्ये पण विदर्भाला खूप सक्सेस मिळतोय. तर त्याचंच हे यश आहे. हर्ष दुबे जो हैदराबादच्याच टीममध्ये आहे तोही विदर्भाचाच आहे. तर ही प्रफुल्ल हिंगेबद्दल बोलशील तर तो फक्त एक T20 मॅच खेळला होता सय्यद मुश्ताक अलीमध्ये आंध्र प्रदेश विरुद्ध आलो आणि रणजी ट्रॉफीचा त्याचा डेब्यू झाला होता यावेळी. जर का मी चुकत नसेल तर त्याचा ओरिसा विरुद्ध डेब्यू होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भाची जी T20 लीग झाली तिकडे त्याला आयडेंटिफाय केलं गेलं असं म्हणतात SRHच्या स्काउट्सकडून. त्याच्यामुळे ज्या मुंबई T20 लीग असू दे, विदर्भ प्रो T20 लीग असू दे, UP लीग असू दे, दिल्ली प्रीमियर लीग असू दे, याच्यामधनं वेगवेगळे प्लेयर्स हुडकून जे स्काउट्स आणतायत त्याचं यश मिळतं आणि आज प्रफुल्ल हिंगेनी कमाल केली. विदर्भाचा अजून एक प्लेयर आहे नचिकेत भुते, फास्ट बॉलर आहे तो. त्याला अजून संधी मिळाली नाही. त्यालाही पुढे कधीतरी संधी मिळाली तर तोही अशाच प्रकारे कामगिरी करू शकेल असं मला वाटतं. मी आणि अमोल त्याच्यावरती आधीच्याही वेगवेगळ्या एपिसोड्समध्ये बोललेलो आहोत. पण विदर्भाचं क्रिकेट हे चढती कमान आहे आणि प्रफुल्ल हिंगेच्या रूपाने आज आपल्याला तेच दिसलं. येस, नाही म्हणजे प्रफुल्ल हिंगेचं आपण बोलू तितकं कमीच आहे. आज त्यांनी ज्या प्रकारे पहिल्याच ओव्हरमध्ये म्हणजे वैभव सूर्यवंशी ज्याच्याकडे ऑरेंज कॅप होती आजच्या मॅचच्या आधी, ध्रुव जुरेल जो की उत्तम फॉर्मामध्ये होता आणि आय थिंक लिओन्टे प्रेटोरियस जो की SA20 मधला एक खूप चांगला प्लेअर आयडेंटिफाय करून त्याला आज तो डेब्यूवरती होता IPL मध्ये. सो असं तिन्ही इन फॉर्म प्लेयर्स म्हणून आपण त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट काढली जेव्हा कोणाला अपेक्षित नव्हतं. आणि तसंच शाकिब हुसेननी पण दुसऱ्यांनी जयस्वालला आउट केलं. परत यांनी परागची विकेट घेतली. सो ओव्हरऑल थोडी पार्टनरशिप बॉलिंग पण 2 डेब्युटंट्सकडनं एक आपल्याला चांगली बघायला मिळाली आज. तसंच ईशान किशन जो आहे त्यांनी पण आज सॉलिड म्हणजे माझ्या 44 बॉल 91ची का काहीतरी त्यांनी इनिंग्स खेळली. ईशान किशन दाखवून देतो की त्याचं जे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मधलं जो परफॉर्मन्स होता त्याचा जो वर्ल्ड कप मध्ये तसा त्यांनी तो कंटिन्यू ठेवला आणि आता जो आहे तो म्हणजे असं नव्हतं की बाबा तो 2 मॅच खेळ 3 मॅच नाही, तर तो बऱ्यापैकी कन्सिस्टंटली करतोय परफॉर्म, नाही का रित्या? नाही, प्रश्नच नाही. आणि तू जे पार्टनरशिप, बॉलिंग पार्टनरशिप म्हणालास तर शाकिब हुसेन म्हणजे बेसिकली म्हणजे हे आधीच्याही लाईव्हमध्ये आपण बोललो आलो की म्हणजे किती दिवस जयदेव उनाडकट आणि हर्षल पटेल, म्हणजे जयदेव उनाडकट बद्दल लोक काही बोलू देत, त्यांनी IPL मध्ये ओव्हर द इयर्स चांगलीच कामगिरी केली आहे. हर्षल पटेल IPLच्या कामगिरीवरती इंडियाच्या टीममध्ये गेला होता. पण ओव्हरऑल
वेळ आली होती की या बॉलिंग अटॅकमध्ये काही दिसत नव्हतं सनरायझर्स हैदराबादच्या, आणि एका मॅचमधनं आपल्याला निष्कर्षही काढायचे नाही की आता सगळं त्यांचं बदलेल. पण त्यांनी हेच बदल जर का 7व्या-8व्या मॅचपर्यंत केले असते ना, तर ती वेळ निघून गेली असती. त्यांनी आत्ता या स्टेजला त्या दोघांनाही डेब्यू देऊन त्यांनी असं ठरवलं की आपण चान्स घेऊया, आणि आता त्यांचा सीझन फिरू शकतो प्रॅक्टिकली. कारण त्यांना आता कॉन्फिडन्स येईल. म्हणजे बॅट्समननाही असं वाटणार नाही की बाबा आपल्याला त्या एक्स्ट्राच्या 20 रन्स करायलाच हवे आहेत. हा जो त्यांच्यावरती दबाव होता तो थोडा कमी झाला तरी फरक पडू शकेल. त्याच्यामुळे हे 4-5 मॅच जर का सलग संधी मिळून त्याच्यातल्या 2 किंवा 3 मॅचमध्ये या दोघांनी परत चांगलं केलं, तर ओव्हरऑल टीम चांगली वाटायला लागेल. त्याच्यामुळे, आणि तू ईशान किशनबद्दल बोललास, त्याचा ड्रीम रन चालू आहे. त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. म्हणजे त्याचा पर्पल पॅच म्हणतात तसा आहे, सय्यद मुश्ताक अलीपासून चालू झालेला, आणि त्यांनी त्याच्या झारखंडला सय्यद मुश्ताक अली जिंकवून दिली होती. त्याच्यामुळे ओव्हरऑल त्याची कॅप्टन्सी पण इकडे चांगली दिसते. आणि आता पॅट कमिन्स जर का सेकंड हाफमध्ये आला तर मग हे SRHचं युनिट अजूनच चांगलं दिसायला लागेल. नाही, येस, आय थिंक स्टार्टिंगला बऱ्यापैकी लोक ऑन पेपर SRHला बोलत होते की बाबा चांगली टीम आहे, पण त्या ह्याच्यानी अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड हे अजून एवढे एक्सपेक्टेशन्स नुसार खेळलेले नाही आहेत ना. म्हणजे येस, 1-2 मॅच मागच्या मॅचला होती त्यांची, माझ्या मते पॉवर प्लेमध्ये त्यांनी 100 रन्स केल्या. सो म्हणजे कन्सिस्टन्सी हा एक मेजर इश्यू वाटतोय तुला सनरायझर्स हैदराबादच्या ओपनर्स कडनं स्पेशली थोडासा? नाही, दोघांपैकी एकच जण जरी चालत राहिला तरी काही प्रश्न नाही, आणि ते आता चालत नसून जर का त्यांचा परफॉर्मन्स बरा होत असेल ओव्हरऑल टीमचा, तर ती चांगलीच गोष्ट आहे. कारण म्हणजे मोठी टुर्नामेंट आहे. त्याच्यामुळे ट्रेव्हिस हेड पर्टिक्युलरली फॉर्ममध्ये नाही आहे त्यांच्यासाठी, आणि अभिषेक शर्माही ऑन ऑफ आहे वर्ल्ड कपपासूनच. तर ते दोघं फॉर्ममध्ये आले आणि कन्सिस्टंटली अजून खेळले, आणि पॅट कमिन्स परत आला, आणि यांची बॉलिंग अशीच राहिली तर मग मजा येईल सनरायझर्स हैदराबादला या सीझनमध्ये बघताना. येस, आपण कालच्या मॅच बद्दलही बोलू, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. पण त्याआधी कट्टेकरी तुम्हाला आठवण करून देतो, तुम्हाला जर का स्पोर्ट्स कट्टाचे व्हिडिओज आवडत असतील तर ते नक्की लाईक करा, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि स्पोर्ट्स कट्टाला सबस्क्राईब सुद्धा करा. आमचा सबस्क्रिप्शनचा ऑप्शन यूट्यूबवरती हा फ्री आहे. मेंबरशिपचा जो पेड ऑप्शन आहे त्याच्यात आम्ही एक्सक्लुझिव्ह व्हिडिओज आणि वॉच अलॉंग सेशन्स घेऊन येत असतो, तर तुम्ही तो सुद्धा एक्सप्लोर करू शकता. तसेच आम्ही जे गेस्ट एपिसोड घेऊन येत असतो तुमच्यासाठी, तेही तुम्ही बघा नक्की. त्याच्यात आम्ही आदित्य मगाशी म्हणला तसं की विदर्भाच्या बऱ्याच प्लेयर्सचे सुद्धा एपिसोड्स आहेत. तसेच बरेच माजी क्रिकेटपटू, काही अंपायर्स आणि भरपूर क्रिकेट आणि स्पोर्ट्सच्या क्षेत्रामधल्या लोकांचे गेस्ट एपिसोड्स पण आमच्याकडे आहेत, तर ते सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करा. आदित्य, मुंबई इंडियन्स RCB मॅचबद्दल थोडंसं बोलूया आपण. कालच झाली होती. ऑफकोर्स मुंबई इंडियन्सकडनं पण खूप जास्ती एक्सपेक्टेशन्स होत्या सगळ्यांना स्टार्टला, सो की बाबा ऑन पेपर ही बऱ्यापैकी सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट टीम असू शकते असंही लोकांचं म्हणणं होतं. म्हणजे वर्ल्ड कप विनिंग टीम मधले सूर्यकुमार, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, तसाच तिथनं मिचेल सँटनर पण बुमराह होता. सो हे एवढे प्लेयर्स ऑन पेपर असताना, आणि त्याच्या व्यतिरिक्त रोहित शर्मा, रिकल्टन, डिकॉक, बोल्ट, हे सगळे लोक असताना सुद्धा मुंबई इंडियन्समध्ये काय होतंय म्हणजे माझ्या मते आपल्याच चॅनलवरती लालचंद राजपूत सर यांचा एपिसोड आपण रिसेंटली रिलीज केला, त्याच्यात ते फर्स्ट इयर होते मुंबई इंडियन्स, त्याच्यात त्यांनी मॅन मॅनेजमेंटची एक कन्सेप्ट सांगितली आहे. त्याच्याबद्दल आपण अमोल आपल्यासोबत होपफुली लवकर येईलच. तर तुला काय वाटतं, म्हणजे मुंबई इंडियन्सचं काय काय होतंय काय? 4 मॅच झाल्यात, 3 मॅच हरलेत, आणि मुंबई इंडियन्ससाठी काही अशा प्रकारची सुरुवात नवीन नाहीये. फक्त यावेळी प्रॉब्लेम एवढाच वाटतोय की म्हणजे रन्स त्या वेगाने, ज्या वेगाने गेम पुढे जातोय, त्या वेगाशी जुळवून घ्यायला मुंबई इंडियन्सचे सगळे प्लेयर सक्षम आहेत का? मग तो म्हणजे रिकल्टन सुद्धा, हा सुद्धा ना कन्व्हेन्शनल ओपनर आहे. तो काही असा म्हणजे ॲग्रेसिव्ह ओपनर नाहीये. म्हणजे अभिषेक शर्मा
जशी बॅटिंग करतो किंवा ट्रेव्हिस हेड जशी बॅटिंग करतो, ईशान किशन जशी बॅटिंग करतो किंवा यशस्वी जयस्वाल ज्या प्रकारे बॅटिंग करतो. रिकल्टन थोडा तशा जुन्या मोल्डमधला आहे. सूर्या आता म्हणजे जो सूर्या T20 मोल्डमधला होता, तो पण आता जुन्या मोल्डमधला वाटायला लागलेला आहे. एवढा गेम बदलला गेल्या 5 वर्षामध्ये. त्याच्यामुळे म्हणजे मुंबई इंडियन्सची टीम थोडी वाटत नाहीये त्या दृष्टीने या म्हणजे या फॉर्मॅटची आत्ता जुळवून घेताना दिसणारी. त्याच्यामुळे हा सीझन परत एकदा अवघड जाईल मुंबई इंडियन्ससाठी असं ओव्हरऑल चित्र आहे. ते बदललं तर मलाच सगळ्यात आधी आनंद होईल अर्थात. पण म्हणजे ओव्हरऑल असं वाटतंय की हा सीझन थोडा गणणार आहे मुंबई इंडियन्ससाठी. हा सीझन सुद्धा असं म्हणू शकतो.